हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉलोइंग प्रोसेसमध्ये लोकांसोबत कशा प्रकारे फ्रॉड होतो. तो फ्रॉड तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की फॉलोइंग प्रोसेसमध्ये जर जॉईन करत असेल, खूप साऱ्या लोकांचे डाऊट्स असतात की मॅम फॉलोइंग प्रोसेस कंपनी फेक आहे का रिअल आहे. खूप सारे लोक म्हणतात फेक आहे, खूप सारे लोक म्हणतात रिअल आहे. पण नेमकं फॉरवर्ड कंपनी कशी आहे? फॉरवर्ड कंपनी तर रिअलच आहे, पण असे काही लोक असतात जे काही पैशासाठी लोकांसोबत फ्रॉड करतात. ज्या पर्सनसोबत फ्रॉड झालेला आहे ते पर्सनच पुढे चालून काय म्हणतात, फॉरवर्ड कंपनी काय आहे तर फेक कंपनी आहे. कुठलीच कंपनी कधीच फेक नसते. त्यामध्ये दोन प्रकारचे लोक काम करत असतात. एक वाईट पद्धतीने काही पैशांसाठी लोकांसोबत फ्रॉड करतात, तर काही चांगल्या पद्धतीने पण ते काम करत असतात. मग आता ते लोक तुम्हाला कसं ओळखायचं असतं? तेव्हा तुम्ही जेव्हा जॉईन करता तेव्हा तुमचं फर्स्ट काम जे आहे, तुम्ही तुमच्या अपलाईनला चेक करणं, त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन घेणं. त्यानंतर ते अपलाईन कसं काम करतात, त्यांची टीममध्ये काम करण्याची सिस्टम काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप सारे लोकांना काहीच माहीत नाही अपलाईन कोण किंवा काम कसं करायचं असतं. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणीही तुमच्यासोबत येऊन फ्रॉड करू शकतं. म्हणून त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या अपलाईन तुम्हाला कसं गाईड करताय, त्यांची काम करण्याची पद्धत काय, त्यांची टीममध्ये ते कसं काम करतात हे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो यामध्ये, फॉलोइंग प्रोसेसमध्ये 95% लोकांना काम काय करायचं असतं हे माहिती नसतं. कारण त्यांना सांगितलं जातं तुम्हाला काही नंबर्स दिले जातील, त्या नंबर्सवर फक्त कॉल करायचे आहे. फक्त कॉल करून कंपनी तुम्हाला पैसे देते तर बिलकुल पैसे देत नाही. कारण फक्त कॉल करून तुम्हाला फॉरवर्डमध्ये पैसे कमवता येत नाहीत. नेमकं फॉरवर्डमध्ये काम काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 95% लोकांना माहितीच नसते की नेमकं फॉरवर्डमध्ये काम काय. त्यांना असं सांगितलं जातं डायरेक्ट तुम्ही लवकरात लवकर 2CC करा. 2CC केल्यानंतर तुम्हाला कामाविषयी सांगितलं जाईल. पण हे खूप चुकीचं आहे. अशा लोकांसोबतच फ्रॉड होतो. कारण जेव्हा फॉरवर्डिंग प्रोसेसमध्ये जर तुम्हाला कामाविषयीच माहिती नसेल तर फॉरवर्डमध्ये जॉईन करून तुमचा काहीच फायदा होत नाही. तुम्ही पुढे चालूनच तुम्हीच असं बोलता की फॉरवर्डिंग प्रोसेस कंपनी फेक कंपनी. कारण तुम्हाला कामाविषयी काहीच माहिती नसतं. म्हणून तुमचं फर्स्ट काम जे आहे, सेकंड काम जे आहे, तुम्हाला तुमच्या कामाविषयी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ते पर्सन कसं काम करतात, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, टीम काय आहे, सिस्टम कसा आहे किंवा नेमकं फॉरवर्डमध्ये काम काय करायचं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट येतो यामध्ये, फॉरवर्डमध्ये पैसा कसा येतो. खूप साऱ्या लोकांना काहीच माहिती नसतं फॉरवर्डचा नेमकं मार्केटिंग प्लॅन काय आहे, तुम्ही कोणत्या लेवलवर किती कमिशन घेऊ शकता किंवा तुम्हाला डिस्काउंट किती भेटतो किंवा तुमचं नेमकं काम केल्यानंतर तुम्हाला पैसा कसा येतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही फॉरवर्डमध्ये लाँग टाईम बिझनेस करू शकता. नाहीतर तुम्हाला जर मार्केटिंग प्लॅनच माहिती नसेल आणि तुम्ही तुमच्या जर अपलाईननं तुम्हाला असं गाईड केलेलं असेल, तुम्ही एक वेळेस 2CC करा, तुमची 2CC झाली की तुम्हाला प्रत्येक महिन्याला फिक्स सॅलरी 30,000 40,000 असं येत आहे. अशा जर तुम्ही याच्यावर जर हा बिझनेस जॉईन करत असाल तर तुम्ही कमीत कमी टाईममध्येच बिझनेस सोडून जाता. म्हणजे काय तर फॉरवर्डमध्ये नेमकं पॉलिसीज काय आहे, मार्केटिंग प्लॅन काय आहे, पैसे कसे येतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही तुमचा लाँग टाईम यामध्ये बिझनेस करू शकता. जर मार्केटिंग प्लॅनच माहिती नसेल तर तुमच्यासोबत कोणीही फ्रॉड करू शकतं आणि लोकांसोबत फ्रॉड होत आहे. 95% लोक फ्रॉडमध्येच फसले जात आहेत. कारण पॉलिसी चेक करत नाहीत, मार्केटिंग प्लॅन चेक करत नाही, फक्त त्यांना काही मोटिवेशनमध्ये येऊन ते जॉईन करतात. तर असं नाही करायला पाहिजे. तर तेव्हाच तुमच्यासोबत फ्रॉड होतो. हा फ्रॉड होऊ नये म्हणून तुम्हाला मार्केटिंग प्लॅन जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या चॅनलवर मार्केटिंग प्लॅन रिलेटेड मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही एक वेळेस बघू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे सेल्फ डाऊट. खूप साऱ्या लोकांना वाटतं की मी फॉरवर्डिंग प्रोसेसमध्ये ग्रोथ करेन किंवा काम करू शकेन की नाही. तर यामध्ये तुम्हाला फॉरवर्डमध्ये तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेलात तर तुम्हाला स्टार्टिंगला सेल्फ डाऊट करणं खूप चुकीचं असतं. कारण तुम्हाला सेल्फ डाऊट जर असेल, तुमच्यावर स्वतःवर जर डाऊट असेल तुम्हाला, तर तुम्ही पुढे चालून काम नाही करू शकत. तर मग ते सेल्फ डाऊट करायचं नाही आहे. यामध्ये कुठलंही काम करत असेल तर तुम्हाला त्यामध्ये ट्रेनिंग घेणं, कामाविषयी इन्फॉर्मेशन घेणं, ते काम शिकून घेणं, त्यानंतरच तुम्ही कुठल्याही कामामध्ये यामध्ये काय करू शकतात, ग्रोथ करू शकतात. म्हणून तुम्हाला सेल्फ डाऊट न करता तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. कारण कुठल्याही पर्सनला स्टार्टिंगपासून कुठलीच इन्फॉर्मेशन नसतं किंवा ते कुठलंच काम करू शकत नसतं. त्यांना ट्रेनिंग दिली जाते, ट्रेनिंग घेऊन शिकून ते पुढे चालून ग्रोथ करतात. तर मग स्टार्टिंगला तुम्हाला सेल्फ डाऊट न घेता तुम्ही बिझनेस करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा
फेक मोटिवेशनमध्ये येऊन जर तुम्ही फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन किंवा लेवल्स बघून जर तुम्ही यामध्ये जॉईन करत असाल तर ही तुमची खूप मोठी चूक आहे. कारण फक्त मोटिवेशन बघून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल तर तुम्ही बिझनेस करू शकत नाही यामध्ये. कारण तुम्हाला मोटिवेशनमध्ये जर येऊन तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही काही दिवसापर्यंतच तुमचं मोटिवेशन राहतं. पण त्यामध्ये 2 प्रकारचं मोटिवेशन असतं. एक तर रिअली मोटिवेशन आणि सेकंड असतं फेक मोटिवेशन. जे रिअल मोटिवेशन जे असतं, काम काय आहे, टीम काय आहे, अपलाईन काय आहेत, त्यानंतर काम करण्याची पद्धत काय, पैसा कसा येतो, नेमकं काम कसं करायचं असतं, हे जेव्हा तुम्ही जाणून घेता ते असतं रिअल इन्फॉर्मेशन. फेक मोटिवेशन, गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन, लेवल जर बघत असेल आणि जर जॉईन करत असेल तर ही खूप मोठी चूक आहे. हे फेक मोटिवेशन बघून तुम्हाला कधीच कुठलाच बिझनेस स्टार्ट करायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलात तर तुमच्यासोबत कोणताही पर्सन कधीच फ्रॉड करू शकत नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील तर जाणून घ्या. नेमकं कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत, कंपनीमध्ये नेमकं काम काय करायचं आहे, इन्कम कसं घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही ज्या पर्सनसोबत काम करताय ते पर्सन तुम्हाला गाईड कसं करते. जर घुमवून फिरवून फक्त मोटिवेशन, गाडी, बंगला, चेक याबद्दलच जर सांगत असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस नाही केलेलंच कधी पण बेस्ट. कारण तुम्ही अशा पर्सनसोबत बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे जे पर्सन तुम्हाला कामाविषयी ॲक्च्युअल काम काय आहे किंवा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, जर हे रिअलमध्ये तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही बिनधास्त त्या पर्सनसोबत फॉरवर्डमध्ये जॉईन करू शकता आणि तुमचा बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकता. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजलं असेल की फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्ही कोणत्या फ्रॉडमध्ये फसू नये म्हणून यामध्ये ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर जर तुम्हाला पण फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये जर जॉईन करायचं असेल तर मी पण 1 वर्ष झालं फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये यामध्ये जॉईन केलेलं आहे. चांगल्या प्रकारे यामध्ये वर्क करते. ऑनलाईन सिस्टममध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे. त्या वेबिनारमध्ये जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तो वेबिनार बघू शकता किंवा आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये माझ्यासोबत बिझनेस स्टार्ट करू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू.